आज झालेल्या सॅट पेपरमधील गणितची उत्तरसूची आपण स्पष्टीकरणासहित देत आहोत। प्रश्न क्रमांक 71, सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा DE, तर दिलेल्या माहितीवरून कोण DCB चे माप किती? तर आपल्याला DCB चे म्हणजे या कोणाचं माप विचारलेलं होतं। तर पहा, हा 50 अंश आहे आणि 50 अंश असेल तर त्याचा आपल्याला वितक्रम कोण हा सुद्धा किती असणार आहे? तर 50 अंशच येणार आहे। किती अंश येणार आहे? 50 अंशच येणार आहे। आता रेषेजोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते, लक्षात ठेवा। तर हा किती असणार आहे मग? तर 180 मधून जर आपण 110 वजा केले, 180 वजा 110, तर आपल्याला इथे किती मिळेल? तर 80 अंश। 110 गेल्यानंतर किती मिळणार आहे आपल्याला? 80 अंश मिळणार आहे। किती मिळणार आहे? 80 अंश। तर इथं जर आपण बघितलं 110 दिलेलं आहे आपल्याला, बरोबर ना? 110 दिलेला आहे। 180 मधून आपल्याला 70 येईल या ठिकाणी, 70 अंश येईल या ठिकाणी। किती येईल? 70 अंश येईल। तर आपल्याला विचारलं की कोण DCB चे माप किती? DCB चे माप विचारलेलं होतं आणि DCB चं माप जर काढायचं होतं आपल्याला, तर पहा या ठिकाणी इथे एक रेष जर मी दिली असती तर या ठिकाणी हा आला असता, किती? 50 अंशाचा कोण आला असता, म्हणजे त्याचा वितक्रम कोण किती आला असता? 50 अंश। आणि हा 70 आहे, तर त्याचा वितक्रम कोण किती आला असता? इथे 70 अंश आला असता। त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं आपण तर 50 अंश अधिक आपल्याला 70 घ्यावं लागलेलं, ठीक आहे? 50 आणि 70 अंश यांची बेरीज किती झाले? 120 अंश। कारण या ठिकाणी जर बघितलं आपल्याला दोन समांतर रेषा दिलेल्या होत्या, ठीक आहे? यामध्ये आपण वितक्रम कोण हा पूर्ण जास्त भरतोय, लक्षात ठेवा। त्यामुळे मी एक रेष दिली या ठिकाणी, समांतर रेषा दिली आणि त्याचा वितक्रम कोण किती आला? 50 अंश। आणि याचा वितक्रम कोण किती आला? तर 70 अंश। आणि फक्त आपल्याला DCB हा कोण आपल्याला विचारलेला होता आणि म्हणून 50 अधिक 70 बरोबर 120 अंश। तर अशा पद्धतीचा हा प्रश्न सोडवायचा होता। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 72, खालीपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो? तर पहा, आपल्याला लघुकोन त्रिकोण दिलेलं होतं, याचं उत्तर याचं उत्तर आपल्याला लघुकोन त्रिकोण येणार नाही, ठीक आहे? आपल्याला काटकोन त्रिकोणच घ्यावं लागेल। काटकोन त्रिकोण घाई गडबडीत मी उत्तर याचं पर्याय क्रमांक 2 दिलेलं होतं, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर पहा, आपण जर हा एक त्रिकोण काढला, काटकोन त्रिकोण, तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण एक लंब काढला या ठिकाणी, ठीक आहे? काय काढला? तर लंब काढला या ठिकाणी मी। लंब काढल्यानंतर पहा, तर इथे आपल्याला 90 अंशाचा कोन मिळेल आणि हे आपल्याला संपात बिंदू आपल्याला काटकोन त्रिकोणामध्येच या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। त्यामुळे घाई गडबडीत मी लघुकोन त्रिकोण दिलेलं होतं उत्तर, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता। पाहूयात प्रश्न क्रमांक 73। प्रश्न क्रमांक 73, खालीपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात? आता आपण चौरस जर बघितला तर चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? समान असतात आणि आपल्याला माहित आहे तर त्याचे जे कर्ण आहेत हे परस्परांना कसे असतात? तर काटकोनात दुभागतात, लक्षात ठेवा। त्याचबरोबर आपण जर बघितलं लंब असतात या ठिकाणी चौरसामध्ये येतात। समभुज चौकोन जर बघितलं त्याचे सुद्धा कर्ण कसे? काटकोनात या ठिकाणी परस्परांना दुभागतात। त्याचबरोबर पतंग आकृती चौकोन आहे, त्याचे सुद्धा जे कर्ण आहेत ते काटकोनामध्येच आपल्याला दुभागताना दिसून येतात, परंतु आयतामध्ये नाही। तर आयतामध्ये जर बघितलं आपण तर ते परस्परांना काटकोनात या ठिकाणी परस्परांना लंब नसतात, लक्षात ठेवा, ठीक आहे? विरुद्ध कोण कसे असतात? एकरूप असतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर योग्य आहे। प्रश्न क्रमांक 74, त्रिकोण ABC व त्रिकोण ABD हे बाकोबा कसोटीनुसार, पहा, बाको कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखी कोणती माहिती देणे आवश्यक आहे? तर लक्षात ठेवा, आपल्याला इथे कोण दिलेला आहे, इथे सुद्धा कोण दिलेला आहे। त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD हे दोन त्रिकोण आहेत आणि त्यांना जर बघितलं तर ही सामायिक काय आहे? तर बाजू आहे, ठीक आहे? ही काय आहे? तर सामायिक बाजू आहे। त्याचबरोबर जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा, त्रिकोण ABC, त्रिकोण ABC, ठीक आहे? तर हा एक कोण येईल या ठिकाणी आणि त्रिकोण कोण ABD, तर हा एक कोण येईल या ठिकाणी।
बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला ही कोणती कसोटी लागू शकते, तर पहा इथं काय येणार आहे तुमची, इथं कोण आलेला आहे, इथं आपल्याला जर बघितलं इथं कोण आलेला आहे, इथे सुद्धा आपल्याला कोण काढलेला आहे आपण, ठीक आहे. आणि इथे ही बाजू असणार आहे सामायिक, ठीक आहे. तर बा को कसोटी ही या ठिकाणी येईल. तर याचं उत्तर आहे बाको को कसोटीचं एकरूप होण्यासाठी आपल्याला त्रिकोण ABC एकरूप कोण ABD हे माहिती या ठिकाणी देणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 75. एका वस्तूवर 7% सूट दिल्यास ग्राहकास ती वस्तू 3,813 रुपयास मिळते, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. सूट व कमिशनवरती प्रश्न नेहमीच येतो, लक्षात ठेवा. आणि आपल्याला विचारला आहे प्रश्न काय, तर एका वस्तूवर 7% सूट दिली म्हणजे 100 वरती आपल्याला 60% सूट दिलेली आहे. लक्षात ठेवा 7% सूट म्हणजे ती वस्तू आपल्याला 93 रुपयाला पडणार आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 93 रुपयाला विकली, बरोबर. खरी विकली किती रुपयाला, 3,813 रुपयाला, 3,813. तर त्याची खरेदी किंमत किती, तर हे काढायचं आपल्याला. त्यासाठी पहा इथे तिरकस गुणाकार करूयात. 100 गुणिले 3,813 आणि छेदामध्ये काय येईल 93. आता आपल्याला या ठिकाणी भाग द्यायचा आहे, ठीक आहे. 93 चौक किती होतोय पहा, 93 चौक 4 त्रिक 12, 1,4 9 36 आणि 1 37, 392, ठीक आहे. 4चा भाग बसेल, ठीक आहे. 93 एक 93 येईल, पुढे 9 राहतील आणि 93 एक 93 आणि हे 2 शून्य म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे, तर 4,100. 4,100 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 76. खालीपैकी परिमेय संख्या कोणती. आता याचं उत्तर मी पर्याय क्रमांक 4 दिलेलं आहे. बाकीचे जर बघितले आपण तर अधिकमध्ये ही संख्या आहे, ही वजा आहे, ही गुणाकारामध्ये येईल, ठीक आहे. याचं वर्गमूळ निघू शकत नाही, वर्गमुळात 2चं निघू शकत नाही, वर्गमुळात 2चं निघू शकत नाही. परंतु पहा हे 2 आणि या ठिकाणी जर 8चं घनमूळ काढलं तर ते किती येणार आहे 8चं घनमूळ, तर 8चं घनमूळ किती येईल रे 2 येईल ना, आणि बेदोन्ही किती झालं 4 म्हणजे याचं घनमूळ निघतंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही कशी असणार आहे संख्या, तर परिमेय संख्या असणार आहे. ओके. प्रश्न क्रमांक 77. घनमुळाचं चिन्ह या ठिकाणी वरती दिलेलं आहे आणि वर्गमुळाचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहा या प्रश्नाला जर आपण सोडवलं या ठिकाणी 0.117649, तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. तर पहा याचं जर वर्गमूळ काढलं आपण तर एकक स्थानी किती आहे 9 आहे. तर आपल्याला माहित आहे की 3 आणि 7 यापैकी एक अंक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्याचं जर पुन्हा घनमूळ काढलं तर लक्षात ठेवा आपल्याला किती येईल, तर 7 किंवा 7च येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वजा 0.7 तर येऊ शकत नाही कारण ते धनसंख्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. तर पुन्हा एकदा पहा हा प्रश्न. आता याचं जर वर्गमूळ काढलं तर किती येणार आहे ते, तर 0.343चा वर्ग आणि याचं पुन्हा आपल्याला घनमूळ काढायचं होतं. तर याचं घनमूळ काय आलं असतं 0.7, ठीक आहे ना, काय आलं असतं 0.7. लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 78. x समचलनामध्ये y आणि y व्यस्त चलनामध्ये 1/z, तर x व z मध्ये कोणता संबंध राहील. तर आता सांगितलं मी तुम्हाला x आणि y हे काय आहे समचलन आहे, काय आहे समचलन, ठीक आहे. आणि हे काय आहे व्यस्त चलन, बरोबर, काय आहे व्यस्त चलन, व्यस्त चलन. आणि म्हणून हे आपल्याला इथे दिसते पहा x, ठीक आहे, समचलन x व्यस्त चलन 1/z हे या प्रश्नाचं उत्तर येईल, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 79. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे, ठीक आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील. तर यासाठी या ठिकाणी आपल्याला एका फेऱ्यामध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला अगोदर 1.1 किलोमीटर, तर हे जर काढून बघितलं आपण एक चाक आहे, ठीक आहे, आणि या चाकाचा व्यास दिलेला आहे. व्यास किती दिलेला आहे तर 1.4 मीटर. तर आपल्याला त्रिज्या किती येईल, मग त्रिज्या रेडियस किती येईल 0.7 मीटर, किती येईल 0.7 मीटर, ठीक आहे. तर आपल्याला अगोदर एक फेरा काढावा लागेल आणि 1.1 किलोमीटर आहे, ठीक आहे. 1.1 किलोमीटर जायचं फेरा काढून घेऊयात आपण. या ठिकाणी एक फेरा
आपल्याला परीघ काढावा लागेल या ठिकाणी. तर परिघाचं सूत्र काय, वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r. ठीक आहे. 2 पाय r म्हटल्यानंतर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले rची किंमत आहे 0.7. 7ला 7 गेलं म्हणजे या ठिकाणी 0.1 येईल. 22 गुणिले 44, 44 गुणिले 0.1 म्हणजे 4.4. आता आपल्याला अंतर किती दिलेलं आहे, अंतर दिलं आहे 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी. आणि याला आपण जर 1.1 किलोमीटरला आपण मीटरमध्ये केलं तर ते येईल 1100 मीटर. आणि याला भागायचं आपल्याला कितीनं, 4.4. 1 0 वरती वाढेल, खाली छेदामध्ये 1 पॉईंट आहे त्यामुळे 11 1 11, 11 चौक 44 आणि 1000 छेदामध्ये 4 भाग देऊयात आपण वरती. 4 दुनी 8, पुन्हा 2 उरले, 4 पंचे 20 आणि हा 0. तर आपलं उत्तर येणार आहे 250. आहे का, आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 80. तळाचा व्यास 7 सेमी व उंची 28 सेमी असलेली धातूची वृत्तचिती वितळवून त्यापासून 2 मिलीमीटर व्यासाची तार तयार केली तर त्या तारेची लांबी किती. तर त्या तारेची लांबी किती विचारलेलं आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं, आपल्याला वृत्तचिती या ठिकाणी आकृती काढून दाखवतो. पहा, ही वृत्तचिती आहे आणि या वृत्तचितीमध्ये जर बघितलं तर तळाचा व्यास 7 सेमी आहे. म्हणजे तळाचा व्यास जर 7 सेमी असेल तर आपल्याला त्रिज्या काढणं गरजेचं आहे. त्रिज्या किती येईल या ठिकाणी, तर किती येणार आहे पहा, 7 सेमी म्हटले म्हणजे 3.5 येणार आहे. किती येणार आहे, 3.5 सेमी, 3.5 सेमी. ठीक आहे. आणि उंची किती आहे, तर उंची आहे 28 सेंटीमीटर. आणि आपल्याला त्या धातूची वृत्तचिती वितळवून त्यापासून 2 मिलीमीटर व्यासाची तार तयार करायची आहे. त्यामुळे याचं मी मिलीमीटरमध्ये रूपांतर करतो. तर पहा, याचं मिलीमीटरमध्ये रूपांतर केल्यानंतर किती येणार आहे, सेंटीमीटरमध्ये डेसी सेंटीमिली. त्यामुळे आपल्याला एक घर इकडे यावं लागेल. ठीक आहे. मग 3.5 गुणिले 10 आणि म्हणून याचं उत्तर काय येईल या ठिकाणी 35 काय येणार आहे मिलीमीटर. किती येणार आहे, मिलीमीटर. ठीक आहे, मिलीमीटर. आणि आपल्याला याचं सुद्धा मिलीमीटरमध्ये करायचं आहे. सेंटीमीटरचं मिलीमीटर म्हणजे डेसी सेंटीमिली. त्यामुळे पुन्हा गुणिले आपल्याला काय करावं लागणार आहे, 10 करावं लागेल. ठीक आहे. किती येईल मग या ठिकाणी, तर 280. किती येणार आहे, 280 मिलीमीटर. 280 मिलीमीटर. तर पुढे विचारले आपल्याला त्या वृत्तचितीला आपल्याला वितळवायचं आहे आणि त्यापासून 2 मिलीमीटर व्यासाची तार तयार करायची आहे. तर त्या तारेची लांबी किती असं विचारलेलं आहे. तर वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय, तर पाय r वर्ग. काय आहे, पाय r वर्ग h. कारण उंची आहे त्यामुळे याची द्यायचं आहे, नाहीतर वर्तुळाचं सूत्र होईल आपल्याला, वर्तुळाचं क्षेत्रफळाचं. पण आपल्याला विचारले वृत्तचितीचं घनफळाचं सूत्र. त्यामुळे पहा, तर आपण जर बघितलं पाय r वर्ग h बरोबर काय राहील, पाय r वर्ग h. पायची किंमत काय होणार आहे, सेम असल्यामुळे हा कटून जाणार आहे. r वर्ग म्हटलेला आहे आपल्याला, म्हणजे 35 गुणिले उंची काढायची आपल्याला बरोबर. इकडे काय असणार आहे, r वर्ग आपल्याला काय असणार आहे या ठिकाणी त्याच्यापासून, तर 1 गुणिले h. ठीक आहे. मग याचा गुणाकार जर केला आपण या ठिकाणी, ठीक आहे, तर किती येणार आहे याचा गुणाकार मला सांगा. 35 गुणिले 28. उंची किती आहे 28, 280 ना, 280 आहे. तर मिलीमीटरमध्ये घेतले आपण 35 गुणिले 280. आता हे आपल्याला काय बनवायचं आहे, 2 मिलीमीटर व्यासाची तार आहे. त्यामुळे मी इथं एक घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला एक तार बनवायची आहे, तिचं पण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, घनफळ. आणि त्यामुळे तारेचं घनफळ पण मी काय घेतले, पाय r वर्ग h. 2 मिलीमीटर म्हणजे सेंटीमीटर करायचं होतं आपल्याला, मिलीमीटर. मग सेंटीमीटरमध्ये केलं असतं तर किती आलं असतं, 2 गुणिले 10 बरोबर किती आलं असतं या ठिकाणी मला सांगा, 2 मिलीमीटर. इथं देताना काय दिलं, मिलीमीटरच दिलेलं आहे, सॉरी मिलीमीटरच दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, मिलीमीटरच दिलेलं आहे. मग किती दिलेलं आहे, मिलीमीटर, 2 मिलीमीटर दिलेलं आहे. त्यामुळे त्याची त्रिज्या किती येणार आहे, मग मला सांगा, 1 येणार आहे. 1 गुणिले h. आणि याला इकडे जर भाग दिला तर 1 तसंच राहील. त्यामुळे याचा गुणाकार करायचा आहे पूर्ण. तो किती येईल, 343 आणि 3 शून्य म्हणजे किती येणार आहे या ठिकाणी,
43,000 मिलीमीटर. आपल्याला पर्याय जर बघितले आपण तर मीटरमध्ये दिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 1 मीटर बरोबर काय येणार आहे 100 सेंटीमीटर. काय येणार आहे तर 100 सेंटीमीटर येणार आहे. त्यामुळे 100 भागूयात आपण, 2 शून्याला 2 शून्य गेला. आता इथे पर्यायामध्ये 343 दिलेलं आहे, 334 मीटर दिलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं होतं, हां मिलीमीटर आहे, आपल्याला अजून 1 शून्य घ्यावं लागेल कारण मिलीमीटर आहे. वरचं जे माप आहे ते मिलीमीटर आहे आणि खाली आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. त्यामुळे आपण मीटरने जर भागलं तर किती येणार आहे, 1000 भागावं लागेल ना. ठीक आहे, त्यामुळे हा शून्य जाईल. उत्तर काय येईल या ठिकाणी 343 मीटर. ठीक आहे, किती येईल 343 मीटर. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. हां, या ठिकाणी 2 मिलीमीटर म्हटलेलं आहे. 1 गुणिले 1 का घेतलेलं होतं आपण गुणिले h, कारण इथे आपल्याला 2 मिलीमीटर म्हटलं आहे ना, मग त्या तारेची त्रिज्या घेतलेली मी. मग तारेचा व्यास आहे हा, काय तर व्यास आहे ना, तारेचा 2 मिलीमीटर व्यास आहे. मग त्याची त्रिज्या किती होणार आहे, निम्मीच होणार ना बरोबर. ही तार आहे, या तारेची जर आपण बघितलं ही तार असेल, समजा ही तार असेल तर त्याची त्रिज्या किती होणार आहे, लहान तर 1च होणार आहे. किती होणार आहे, 1 मिलीमीटर होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण ते घेतलेलं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळते 343 मीटर. प्रश्न क्रमांक 81, सोबतच्या आकृती 7 सेमी बाजू असलेल्या चौरस ABCD हा वर्तुळात आंतररेखित केला आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. तर आपण जर बघितलं तर बाजू किती दिलेली आहे, तर बाजू दिलेली आहे या ठिकाणी 7 बरोबर. किती दिलेले आहे 7. आपल्याला ही त्रिज्या काढायची होती, लक्षात ठेवा. तर ही त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास काढण्यासाठी वर्तुळाचा आपण काय करणार होतो, चौरसाचा कर्ण काढणार होतो. ठीक आहे, मग चौरसाचा कर्ण किती येतो, तर चौरसाचा कर्ण आपल्याला काढून घ्यावा लागत होता. ठीक आहे ना. मग आपल्याला जर बघितलं आपण चौरसाचा कर्ण किती असणार आहे, 7 आहे, तर काय असणार आहे 7 वर्गमुळात 2 काय असणार आहे सेंटीमीटर असणार आहे बरोबर. आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र माहीतच आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र, वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे पाय r वर्ग. काय येणार आहे पाय r वर्ग. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्रिज्या जर काढायची असेल तर आपण काय करतो, तर याला भागतो 7 वर्गमुळात 2 छेदामध्ये 2. आता भाग जात नाही त्यामुळे ती किंमत तशीच ठेवतो मी. तर पहा 22/7 ही पायची किंमत असणार आहे वर्तुळाचं क्षेत्रफळामध्ये. 22/7 गुणिले rचा वर्ग म्हणजे 7 वर्गमुळात 2 छेदामध्ये 2. असं आपल्याला किती वेळा करावं लागेल, 2 वेळा करावं लागेल. ठीक आहे, 2 वेळा करावं लागेल. 7 वर्गमुळात 2 छेदामध्ये 2. आता इथे जर बघितलं तर आपण 22/7 इथेच येईल गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 याचं वर्गमुळात 4 येईल आणि त्याचं उत्तर काय निघेल पुन्हा 2च निघणार आहे. ठीक आहे ना. आणि म्हणून काय होणार आहे, हे 7 गुणिले 7 लिहूयात आणि याचं वर्गमुळात किती 4, परंतु याचं वर्गमूळ निघतंय त्यामुळे इथे 2च घेऊयात आपण. आणि छेदामध्ये 2 दुनी 4 भाग देऊया, 2 1 2 दुनी 4. पुन्हा इकडे भाग गेला 11 येईल, 7 ला 7 1 कटेल, 11 7 77. 11 7 77 सेंटीमीटर वर्ग किंवा चौरस सेमी म्हटलं तरी चालेल. चौरस सेमी. आपल्याला काय विचारलेलं इथं, तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती. वर्तुळाच्या क्षेत्रफळातून आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ वजा करायचं होतं आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. काय येणार आहे बाजू वर्ग. आणि बाजू किती असणार आहे 7, 7चा वर्ग किती 49 आणि यांच्यातील फरक काढायचा होता पुन्हा किती 11 7 77. ठीक आहे, 77 मधून आपण काय करूयात 49 वजा करूयात तर किती येणार आहे 28 चौरस सेंटीमीटर. 28 चौरस सेंटीमीटर. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. ओके. प्रश्न क्रमांक 82, तर घनमुळामध्ये आपल्याला याचं घनमूळ काढावं लागेल 1728. काही विद्यार्थ्यांनी गुणाकार करत बसले असतील, परंतु गुणाकार जर करत बसला असाल तर इथे सहजच 5-6 मिनटं गेले असतील किंवा 10 मिनटंसुद्धा गेली असतील बरोबर. तर याचं सरळ 1728 ओळखीचाच होता. काय कोणाचा घन आहे तो 12चा. आणि
4913 17चा. म्हणून वारंवार आपण 1 ते 20 पर्यंत घनपाठ करा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो. पहा 12 गुणिले 17, तर याचा गुणाकार करूयात. 12 7 84, 8 हातचा 12 1 12 आणि 8 20. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 204, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 83, 375 एक्सचा घन वजा 81 वायचा तिसरा घातचे अवयव. आपल्याला अवयव पाडायचे होते याचे, लक्षात ठेवा. तर याला जर बघितलं असतं आपण, हा प्रश्न कसा सोडवायचा होता पहा. आपण जर 375 एक्सचा घन म्हटलेला आहे, ठीक आहे ना, त्यामुळे 3ला बाहेर काढलं असतं आपण. आणि इथे काय केलं असतं, कोणाची तिप्पट आहे 375, 3ने भाग द्या, 3 1 3, 3 2 6, 3 5 15 म्हणजे 125चा आहे. 125चा एक्सचा घन वजा 9, बरोबर ना. नाही, आपल्याला घन विचारलं आहे, इथं काय म्हटलं आहे, वायचा घन म्हटलेला आहे. ह्याचा अवयव कसं पाडवू शकतो आपण? 3 जर गेले असतील तर इथे 27 येईल. 27 त्रिक 81, 125 त्रिक किती येतात? 375. ठीक आहे ना. आणि याचा घन कंस पूर्ण. आता बघा, आपल्याला हे जर आपण सोडवलं तर कसं येणार आहे? 3 कंसामध्ये 125चा एक्सचा घन, तर याची फोड कशी होईल? पहिल्या कंसामध्ये 5x वजा 3y. ठीक आहे. आणि दुसऱ्या कंसामध्ये काय होणार आहे? तर दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला 25x वर्ग अधिक 15xy अधिक 9y वर्ग असा पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. अगोदर ह्या प्रश्नाची उत्तरे मी काढलेली आहेत. ठीक आहे. संपूर्ण पेपर सोडवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला पटकन ह्याची उत्तरसूची दिलेली आहे. आता फक्त आपण गणिताची स्पष्टीकरणे समजावून घेत आहोत. पाहूयात पुढील प्रश्न. काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न म्हणजे अशा स्वरूपाचा प्रश्न घेतलेला पहा, बरोबर ना. 12 कडा व 7 पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला किती शिरोबिंदू आहेत? त्यासाठी मी तुम्हाला रात्री एक सूत्र सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर तशाच पद्धतीचा हा प्रश्न आलेला आहे. पहा, E अधिक 2 बरोबर V अधिक F. हे सूत्र ज्यांनी वापरले त्यांना हा प्रश्न सुटलेला आहे. 12 अधिक 2, ठीक आहे, कडा. आणि या ठिकाणी आपल्याला कडा दिलेले आहेत 12, पृष्ठ किती दिलेले आहेत? 7. आणि आपल्याला शिरोबिंदू काढायचे होते. ठीक आहे. तर 12 आणि 2 14, हे इकडे 7 वजा होईल, म्हणजे आपल्याला शिरोबिंदू बरोबर किती आलेलं? 7. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 85, 4 क्रमागत समसंख्यांची बेरीज 460 आहे, तर त्या 4 संख्यांमध्ये पर्यायातील कोणती संख्या येणार नाही? तर असा पण प्रश्न घेतलेला आपण लाईव्ह तासामध्ये, लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न घेतलेला होता, म्हणजे अशा स्वरूपाचा प्रश्न होता. मला वाटते 320 का 340 अशी काहीतरी संख्या होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न घेतलेला होता. पहा, या ठिकाणी आपल्याला समसंख्या आहे, त्यामुळे आपल्याला 460 भागिले 4 क्रमावर आहेत, त्यामुळे काय करायचं होतं? भागायचं होतं. 4 क्रमागत समसंख्यांची बेरीज आहे ती, त्यामुळे 4ने आपण भागूयात. ठीक आहे. 4ने भाग दिला तर किती येते? 120 आणि त्या 4 संख्यांमध्ये खालीपैकी कोणती संख्या येणार नाही? तर 120 येते. 120 येणार आहे. त्याच्या अगोदरची 118 येईल, 116 पण येईल, 114 येईल, 112 येईल. आपण जर बघितलं 112 आहे, 118 आहे, 116, 120. आपल्याला विचारले कोणती संख्या येणार नाही. ठीक आहे. तर इथे भागाकार देताना थोडंसं चुकलेलं आहे. पहा, 4 1 4, पुन्हा या ठिकाणी 4 1 4 आणि 4 5 20, 115 येतोय. ठीक आहे. 115, पण 115 ही विषम संख्या मिळते. ठीक आहे. म्हणजे 120 येणार आहे, आपली समज संख्या येते, बरोबर ना. 115 या ठिकाणी आपल्याला नको आहे. ठीक आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे, हा पण आहे, हा पण आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर कोणता पर्याय येणार नाही? 4 क्रमवार संख्यांची काय दिलेली आहे? बेरीज दिलेली आहे. तर आपल्याला 112 ही 114 पण घ्यावी लागेल, 116, 118 बरोबर आहे. ही 5वी येते ना, आपल्याला 4च पाहिजे. ते 1 2 3 आणि 4 आणि 118 यांची बेरीज करा. पहा, 8 आणि 2 10, 6 आणि 4 10. ठीक आहे. तर 20 येईल, 2 हातचा 4
2 6 1 हातचा आणि 5 किती किती येते या ठिकाणी? हां, इथे हातचा येणार नाही, त्यामुळे इथे किती येणार आहे? तर 4च येईल. किती येईल? 460. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 120 नाही येणार, कारण का क्रमवार 4च पाहिजेत आपल्याला समसंख्या. ठीक आहे ना. आणि 115 ही आसपासचीच या ठिकाणी मधली सरासरी ही काय असते? मधली संख्या असतेच, परंतु आपल्याला ह्या सर्वांची बेरीज दिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्या अगोदरच्या 2 क्रमवार 2 समसंख्या आणि त्याच्यानंतर 2 क्रमवार 2 समसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 86. एका गावातील 20 कुटुंबात रोज किती लिटर दूध घेतात याची नोंद पुढे दिलेली आहे. यावरून घेतलेल्या दुधाचा मध्य काढा. तर हा प्रश्न सोडवायचा होता. तर या सर्वांची बेरीज काढलेली होती मी. किती ते 28 लिटर येते. किती ते 28 लिटर. आणि 28ला आपल्याला कितीनं भागायचं होतं? तर 20ने भागायचं होतं. कितीनं? 20ने, कारण 20 कुटुंब आहेत. तर आपण जर भाग दिला असता तर पहा या ठिकाणी इथे 10 झाले असते, 2ने भाग दिल्यानंतर इथे झाले असते 14. किती येईल? 1.4. किती येईल? 1.4. कारण इथे 10ने भाग जर दिला तर आपल्याला 10 × 10 आणि 10×40. किती येईल? 1.4. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 87. 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 53,125 व मसावी 25 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर आपल्याला या गुणाकाराला 25ने मसावीने भाग द्यावा लागेल. तर पहा 53,125 भागिले 25, 25 दुनी 50, 25 एक 25, पुन्हा उरले किती? 6, 25 दुनी 50 आणि पुन्हा 12 उरले, 25 पाचा 125. किती आलं? 2,125. आणि आपण पुन्हा 5ने भाग दिला या ठिकाणी. 5 चोक 20, 5 दुनी 10 आणि 5 पाचा 25. तर ही मोठी संख्या आली, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. लहान संख्या विचारलं असतं तर पहा आपल्याला लहान संख्या 425. ठीक आहे. 425 या ठिकाणी आपल्याला लहान संख्या जर विचारली असती तर पहा काय आली असते? तर 125 आली असते. किती आली असते? 125. ठीक आहे. आणि मोठी संख्या किती येणार? तर 425. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 88. सुषम षटकोनाच्या आंतरकोनांची मापांची बेरीज किती अंश असते? तर आपण जर षटकोन काढला असता या ठिकाणी पहा, हा षटकोन काढूयात आपण आणि यांची बेरीज आपल्याला विचारलेली होती. ठीक आहे. आपण जर यातून जर त्रिकोण काढून घेतले असते या पद्धतीचे, तर प्रत्येक त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज किती येते? 180. 180 गुणिले किती होते? 1 2 3 4 5 6. 180 गुणिले 6. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे इथे किती येणार आहे? हे समभुज त्रिकोण आहेत, लक्षात ठेवा. काय? समभुज त्रिकोण. मग समभुज त्रिकोण आहेत म्हणजे 60 60 60. किती झाले? 180 झाले असते, लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला 60 बघा, 60 किती आलं असतं? 48. 4 × 6 = 6 आणि 4 10 आणि हा 0 म्हणजे 1080. पहा 1080. आता इथं जर बघितलं आपण, आपल्याला आंतरकोनाचीच पाहिजे होती, बरोबर ना? आंतरकोनांच्या मापांची बेरीज, सुषम षटकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती अंश असते असं विचारलं आहे. म्हणजे आपल्याला आंतरकोन म्हटलं तर हे कोण घ्यावेच लागणार आहेत. ठीक आहे ना. हां, आपल्याला हे वजा करावे लागतील. ठीक आहे. हे वजा करावे लागतील 60 60चे, कारण आपल्याला आतील पाहिजेत. ठीक आहे. तर हे आपल्याला वजा करावे लागतील कोण? या ठिकाणचे, कारण आपल्याला या कोणांच्या मापांची बेरीज हवी होती. ठीक आहे. तर आपल्याला 60चे किती? 6 6 6 36, 360 वजा करावे लागेल. 1080 वजा 360 0. 18तून 6 गेलं, किती राहिलं या ठिकाणी? 18तून जातो या ठिकाणी. 8तून 6 गेला 2 आणि या ठिकाणी 10तून 3 गेला 7. 720. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 89. दसादसे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर मी या ठिकाणी तुम्हाला 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, मला वाटते कालच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलंच होतं, बरोबर. अगदी तसाच प्रश्न आहे. इथे फक्त आपल्याला काय केले तर आपल्याला ते सूत्र वापरायचं होतं. A बरोबर P कंसात 1 अधिक R छेदामध्ये 100 कंसाचा n/घात. आता इथे जर बघितलं आपण तर किती दिलेलं आहे? 10,000 रुपये आणि कंसात 1 अधिक रेट किती आहे? 10 छेदामध्ये 100
कंसाचा n वा घात म्हणजेच किती येणार आहे या ठिकाणी 2.5 वर्षाचं म्हणजे 1 वर्षाचं, नंतर अजून 1 वर्षाचं घेऊयात तिथं, ठीक आहे. आणि अर्ध्या वर्षाचं घेण्यासाठी आपल्याला दराला निमपट करावे लागतं, आपल्याला दराला निमपट करावे लागतं, कारण हे 1 वर्षाचं हे 1 वर्षाचं आणि 2.5 वर्षाचं काढायचं आहे. त्यामुळे दराला निम्म केलं आपण, रेट भागिले 2, तर किती येणार आहे 10/2, 2×5 10 म्हणजे किती येणार आहे 5 आणि छेदामध्ये 100च घ्यायचं आहे, ठीक आहे. आता आपण गुणाकार करून घेऊयात. 1 0 ला 1 0 गेला, 1 0 ला 1 0 गेला, 5 1 5 5 2 10 म्हणजे इथं 10,000 गुणिले 10 1 10 अधिक 1 11/10 गुणिले 11/10 गुणिले 20 1 20 आणि 21/20, ठीक आहे. 1 0 ला 2 0 ला 2 0 गेले, 20 100, ठीक आहे. 5 गुणिले 11चा वर्ग 121 गुणिले 21, तर इथं गुणाकार करूयात. 5 1 5 5 2 10 1 5 1 5 1 6 गुणिले 21, 21 5 105, 10 ले 10 21 0 0 10 मधील 1 0 येईल 1 हातचा, ठीक आहे. 21 सक 126, 126 आणि 127 किती आलं 127. तर आपल्याला यामधून काय ही रास आलेली आहे, आपली काय आलेली आहे रास, ठीक आहे. तर आपल्याला रासमधून मुद्दल काय करावे लागते वजा करावे लागते. तर 12,705 मधून आपण वजा करूयात 10,000, तर ते येईल किती येईल 2,705, 2,705. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 10, प्रश्न क्रमांक 90 आहे. प्रश्न क्रमांक 90, या बहुपदीला आपल्याला 2x वजा 3y पहा 8x घन वजा 27y वर्ग. तर याचे अवयव काढले असते तर काय झालं असतं, एका कंसात 2x वजा 3y मिळालं असतं आणि दुसऱ्या कंसात काय आलं असतं, तर पहा 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग आणि छेदामध्ये 2x वजा 3y. तर आता आपल्याला हे तर कट झालेलं, ठीक आहे. तर यामध्ये जर बघितलं आपण 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग, तर हा भागाकार या ठिकाणी आला असता आणि आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बघा 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग, पर्याय क्रमांक 1 बाकी 0. तर अशा पद्धतीने आपण गणिताची संपूर्ण स्पष्टीकरणे या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. तुमचा गणितामध्ये किती स्कोअर झाला तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे.